आमच्या सोबत आहे गॅलिना आणि इकडे शिल्पा. आम्ही चाललोय आता पणजीला. पणजी शहराकडे चाललोय आता. विशेष म्हणजे गॅलिना देखील आमच्यासोबत पणजी येते. तिला पणजी बघायचं आहे. तिनं फार पूर्वी बघितलं होतं. ह्यावेळी तुला पणजी बघायचं म्हणून शी इज व्हेरी एक्सायटेड. गुड मॉर्निंग गाला. हाऊ आर यू? When we start travel, we say Ganpati Bappa Moria. English, of course, don't speak Russian. You speak only Telugu. Yes. You tell me in Telugu, I'm a rep in Russia, some English, but we understand each other, you know. Really understand. Maybe from heart. No. It's a very interesting experience. They strictly speak only their mother tongue language. Even they don't like Hindi also. They don't like Hindi. When you talk Hindi, they deny it. Even though they know Hindi also. South India, that is the main problem. But in Mumbai, Maharashtra, we can talk Hindi also. Our mother tongue is Marathi. पणजी मांडवी नदीच्या डाव्या तीरावर वसलेलं एक छोटंसं पण आकर्षक शहर. लॅटिन शैलीत बांधलं गेलेल्या घरांसाठी प्रसिद्ध असलेलं आणि त्यातही लाल छताच्या वाड्या, आधुनिक घरं, व्यवस्थित बागा, पुतळे, चर्चेस ह्या सगळ्यांनी विविधतेनं नटलेलं एक अतिशय टुमदार शहर. रस्त्यालगत असलेली भरपूर झाडी आणि त्याचबरोबर डोंगरावरील पायऱ्या, चर्चेस आणि मंदिरं ह्यामुळं हे शहर अतिशय सुंदर असं मनमोहक असं वाटतं. खरं तर पणजी म्हणजे ज्या भूमीवर कधीच पूर येत नाही. त्याचं मूळ पोर्तुगीज नाव होतं पंगिम आणि त्याचं इंग्रजीत पणजिम असं भाषांतर झालं. मात्र त्याला आता पणजी ह्या नावानंच ओळखलं जातं. पणजी शहरामध्ये बरेच बघण्यासारख्या गोष्टी आहेत, परंतु द आवर लेडी ऑफ द इमॅक्युलेट कन्सेप्शन चर्च ह्याचा मात्र महिमा वेगळाच आहे. पोर्तुगीजांनी हा चर्च प्रथम 1541 पणजी शहराच्या कडेला टेकडीवर चॅपेल म्हणून बांधलं होतं. त्यानंतर 1600 साली त्याची जागा एका मोठ्या चर्चनं घेतली. ह्या चर्चमध्ये एक प्राचीन घंटा आहे की जी गोव्यातील दुसरी सर्वात मोठी घंटा मानली जाते.
आता आपण निघालो आहे ते गोव्यातील सगळ्यात प्रसिद्ध परंतु पर्यटकांना माहीत नसलेल्या भागाकडे. फाउंटेन हाऊस. फाउंटेन हाऊस पणजीमधला एक निवासी क्षेत्र म्हणून ओळखला जातो. ह्या निवासी क्षेत्रामध्ये असं विशेष काय आहे तर फाउंटेन हाऊस हा पोर्तुगीजांनी सोडलेला सर्वात दृश्य असा वारसा आहे, ज्यांनी जवळपास 450 वर्ष गोवा राज्य केलं. आणि फाउंटेन हाऊस हे गोव्याच्या इतर भागापेक्षा वेगळं देखील आहे. या ठिकाणी त्या काळातील घरं, त्या घरांच्या रंगीबेरंगी दर्शनी भाग, अतिशय सुंदर रीतीनं सजलेलं हे वास्तुकला आज देखील पोर्तुगीज शैलीचा प्रभाव आपल्याला पणजीतील अतिशय सुंदर असा हा भाग. या ठिकाणी अनेक निवासी घरं आहेत आणि हेरिटेज हॉटेल्स, विला, आर्ट गॅलरी, काही ठिकाणी तर उत्कृष्ट असे कॅफे देखील जुन्या काळातील अद्वितीय रचना आणि वास्तुकला आणि संस्कृती याचं दर्शन घडवतात. या फाउंटेन हाऊसला युनेस्को यांनी जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केलं आहे. फाउंटेन हाऊस हे नाव फाउंटे फिनिक्स म्हणजे फिनिक्सचे कारंजे ह्यावरून आले आहे, जो पोर्तुगीज काळात बांधलेला पाण्याचा साठा होता. असं सांगतं की पोर्तुगीज काळात घराला दरवर्षी नवीन रंग देण्याची प्रथा होती, किंबहुना नियमच होता आणि ते फाउंटेन हाऊसमध्ये राहणारे लोक आजही पाळतात. आजूबाजूला अशा रंगीबेरंगी दर्शनी भागाचं हे एक कारण आहे. काही इमारती मोडकळीस आल्या असल्या तरी त्या आजही त्यांचे आकर्षण टिकून आहेत. लाल फरशीचं छत, उजळ रंगाच्या प्रक्षेपित बाल्कनी, सुंदर पोर्चेस कोणाचेही लक्ष वेधून घेण्यासाठी पुरेसे आहेत. लाल, हिरवा, निळा आणि पिवळ्या रंगाच्या दोलायमान छटामध्ये हरवलेल्या नयनरम्य घरांनी नटलेले लॅटिन कॉर्टन हे बघण्यासारखं आहे. ह्या गल्लीमध्ये, अरुंद गल्लीमध्ये फेरफटका मारणं आणि फोटो काढणं हे बऱ्याच पर्यटकांची एक हौस असते. बरेच जण प्री वेडिंग शूटिंगसाठी आणि वेडिंग फोटोग्राफीसाठी या ठिकाणी येत असतात.